जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयावर धडकला हजारोंच्या संख्येने आदिवासी जन आक्रोश मोर्चा। मात्र जामनेर विधानसभाचे आमदार तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाला पाठ फिरवल्याचे दिसून आले। त्यामुळे या आदिवासी समाजामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली व गिरीश महाजन यांचा आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला। सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी बंजारा समाज आणि धनगर समाज मोर्चे काढून आरक्षणाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे याच मागणीला आदिवासी समाजातर्फे मोठा विरोध करण्यात येत आहे। बंजारा समाज व धनगर समाज यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यात येऊ नये यासाठी आदिवासी समाजातर्फे मोठ्या संख्येने या आरक्षण मागणी विरोधात मोर्चे काढण्यात येत आहेत। कोणत्याही जातीला आमच्या आदिवासी प्रवर्गामध्ये घुसखोरी करू देणार नाही अशी ठाम मागणी घेऊन आदिवासी समाजातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे सुरू आहेत। याच मागणीसाठी जामनेर तहसील कार्यालयावरती आदिवासी समाजाने जन आक्रोश मोर्चा काढला, परंतु या मोर्चाला जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री गिरीश महाजन यांनी पाठिंबा दिला नाही व या मोर्चाकडे पाठ फिरवली। मोर्चामध्ये गिरीश महाजन सामील झाले नाही म्हणून आदिवासी समाजामध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे। तसेच भाजपाचे आमदार, खासदार व इतर पक्षाचे राजकीय पुढारी ज्यांनी बंजारा समाज व धनगर समाज यांना आरक्षणासंदर्भात पाठिंबा दिला त्यांचा सर्वांचा जाहीर निषेध करण्यात आला। जामनेर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे। त्यांचा वापर फक्त मतदान करून घेण्यासाठीच राजकीय नेते हे पुढारी करतात। त्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांना धडा शिकवणार असंही आदिवासी समाजातर्फे सांगण्यात आलं आहे। जो आमच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत असं सांगण्यात आलंय आणि कोणत्याही जातींना अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात येऊ नये, कोणतीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असं मोर्चाच्या माध्यमातून सर्व आदिवासी संघटना व आदिवासी समाज यांच्यातर्फे सांगण्यात आलंय। याच मागण्यांसंदर्भात जामनेरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, क्रांतीवीर बिरसा मुंडा या खाजा नाईक या ठिकाणी जे आहे तर मी जामनेर येथे आज दिनांक आज रोजी या ठिकाणी जामनेर या गावामध्ये तहसीलवरती जे तर सकल आदिवासी समाजाच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता। कारण जे तर या ठिकाणी सरकार, जे भारत सरकार असो, केंद्र सरकार असो, महाराष्ट्राचं सरकार असो, हे सरकार फक्त जे तर या ठिकाणी ज्या समाजामध्ये त्यांना जे तर वेगळ्या समाजामध्ये फक्त भांडणं लावायचं काम करते। खरं म्हटलं तर कलम 342 नुसार या ठिकाणी जे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानानुसार जे तर या ठिकाणी 47, 45 ते 47 ज्या आदिवासी समाजामध्ये ज्या जाती मोडतात त्यांना जे या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे। आरक्षण द्यायला आज जे तर 75 वर्ष झाली, परंतु मी या डोंगरी भागामध्ये जे तर आदिवासी समाजावरती ते तांड्या पाड्यावरती फिरतोय, तर आज सुद्धा 75 वर्षामध्ये यांनाच अजून जे तर या ठिकाणी पूर्ण सवलती या ठिकाणी मिळालेल्या नाही, त्यांची परिस्थिती सुधारली नाही, आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, त्यांची जे तर सामाजिक परिस्थिती सुधारली नाही, शैक्षणिक परिस्थिती जे तर त्यांची सुधारलेली नाही। आज सुद्धा हा समाज जसाचा तसाच या ठिकाणी मला दिसून येतो आणि फक्त यांना जे तर या ठिकाणी वेगळ्या धनगर समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये भांडणं लावायचे, बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये भांडणं लावायचे, या ठिकाणी जे तर दलित समाजामध्ये आणि इतर जे तर न्हावी समाजामध्ये जे तर त्यांना जे तर भांडणं लावायचे, ओबीसी समाज आणि या ठिकाणी मराठा समाजामध्ये त्यांना जे तर या ठिकाणी भांडणं लावायचे, एकाला जवळ करायचं आणि दुसऱ्याला दूर करायचं, ही जी पद्धत जे तर या ठिकाणी या सरकारची जे तर चालू आहे, ही पद्धत जे तर ही जे तर या ठिकाणी संविधानाला अनुसार नाही, हे संविधानाच्या विरुद्ध आहे। संविधानाचं उल्लंघन करणारं जे तर हे सगळं प्रकार जे तर या ठिकाणी चालू आहे। आणि माझं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणत्याच जे तर संविधानाशिवाय तुम्ही कोणाला जे तर या ठिकाणी आरक्षण देऊ शकत नाही, कोणाचं आरक्षण या ठिकाणी तुम्ही काढू शकत नाही। सर्वश्रेष्ठ या ठिकाणी भारताचं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी ते लिहिलेलं आहे आणि ते जे तर संविधानाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही। या ठिकाणी मी या मोर्चाला आपल्या जे तर या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून मी आदिवासी समाजामध्ये जे तर काम करतोय, म्हणून जे तर या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा एक जे तर कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालो। एवढंच या ठिकाणी सरकारनं जे तर लक्षात ठेवलं पाहिजे, हा जर प्रकार असाच चालू झाला तर मग सगळा जे तर सकल आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये जे तर या ठिकाणी रस्त्यावर येण्याचं काम करेल। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। माझं मोर्चा करण्याला कोणत्या संदर्भात काय मागण्या तुमच्या, काय सांगाल? आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने तहसील कार्यालय जामनेर येथे
सकल आदिवासी समाजाचा मोर्चा होता, जे बंजारा, धनगर, इतर भटकीविमुक्त आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत, आदिवासीमध्ये आरक्षण मागताय, याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा होता। घटनेच्या 342 कलमनुसार आरक्षण जर पाहिजे असेल तर त्या संदर्भात संसदेला अधिकार असतो आणि संसदेचा अधिकार जरी असला, राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली तेव्हाच त्याचं कायद्यात रूपांतर होतं। याच्या अगोदर पेप्सो बिल होतं, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली नव्हती, तर ते पेंटिंगमध्ये पडलेलं होतं। तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या समाजात आम्ही कोणालाही घुसखोरी करू देणार नाही। आता जे स्थानिक जो आता तुमचा मोर्चा झाला, या मोर्चामध्ये बरेचसे पुढारी आलेले नाहीये, स्थानिकचे विधानसभेचे आमदार वगैरे दिसले नाही, काय सांगाल या संदर्भामध्ये? जे आमदार आमच्या आदिवासी समाजाच्या जीवावर मोठे झाले, तेच जर आमच्या मोर्चामध्ये निवेदन स्वीकारण्यासाठी येत नसतील तर आम्ही प्रथमतः त्यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय कोण आमदार आम्ही तुमच्या सोडणार नाही। विधानसभेला कोण आहे? विधानसभेला आमचा या मतदारसंघाला कोण आहे जामनेरचे आमदार? गिरीश भाऊ महाजन हे आमदार आहेत। त्यांचं कर्तव्य होतं की आदिवासी तळीबील समाजाच्या सकल आदिवासी समाजाचा जो मोर्चा होता याला त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यायला पाहिजे होतं आणि बंजारा समाजाचा जो मोर्चा होता त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि फेसबुकला सुद्धा पोस्ट टाकली, कारण ते सर्व समाजाचे आमदार आहे, प्रतिनिधी आहे, त्यांना सर्व समाजाला घेऊन सोबत चालणे त्यांचं कर्तव्य आहे, हे त्यांनी करायला पाहिजे नव्हतं। तर आज रोजी दिनांक 24/9/2025 रोजी जामनेर तहसील कार्यालयावर बंजारा समाज व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, तसेच जे 2-3 दिवसापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना 99 वर्षाच्या करारावर देण्याचा जो काही घाट घातला आहे आणि जे काही त्यांनी स्टेटमेंट केलं आहे त्याच्यानुसार त्यांनी शासन निर्णय काढत आहेत, तर सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही आज रोजचा जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सामील झालो आणि पूर्ण आदिवासी समाजाचं उपद्रव मूल्य हे आम्ही संपूर्ण प्रशासनाला आणि शासनाला आम्ही दाखवून दिले। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हैदराबाद गॅजेट चालू आहे किंवा हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या, तर सर्वप्रथम ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हैदराबाद गॅजेटनुसार हा देश चालत नाही, हा देश चालतो भारतीय संविधानानुसार। माझं नाव अप्सरा तडवी, महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष। आता हा जो मोर्चा झालेला आहे तुमच्या नेमक्या मागण्या कोणत्या द्या? आमच्या मागण्या ज्या होत्या, धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, हे आमच्या आदिवासी समाजामध्ये असंविधानिक पद्धतीने मागणी करत आहे आणि ते आमच्या ST कॅटेगरीमध्ये त्यांना सवलती मिळाव या दृष्टिकोनातून ते मोर्चे काढताय, आंदोलने करताय। तर आमची पण हे जे समाज आहे हे आमच्यामध्ये घुसखोरी होऊ नये, ST मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबाला हे निवेदन देण्यात आले का याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये 45 कॅटेगरी आहे, 45 मधून एकही कमी होऊ नये आणि जास्तही होऊ नये।